नमस्कार मित्रांनो, दुबईच्या स्टेडियममधनं बोलतो आहे। भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे न्यूझीलंडचा पराभव करून। सामना अटीतटीचा झाला, सामना एकतर्फी होईल असं वाटत होतं, पण अटीतटीचा झाला। न्यूझीलंडचं पण कौतुक करायला पाहिजे, त्यांनी सामना शेवटपर्यंत खेचला म्हणून। पण भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी शेवटी जिंकली आणि अजून एक मानाचा तुरा ICC चॅम्पियनशिपचा स्वतःच्या शिरपेचात खोला। गेल्या वर्षी T20 विश्वचषक जिंकला होता आणि आता ICC चॅम्पियन्स ट्रॉफी। म्हणजे भारताने आज जेव्हा नाणेफेक हरली तेव्हा न्यूझीलंड फलंदाजी करायला माहीत होतं आणि सचिन रवींद्र हा फार धोकादायक फलंदाज होता। तर सचिन रवींद्र आणि यंगने जी सुरुवात केली ती बघता न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारणार हे नक्की होतं। पण मला लोक सगळे विचारत आहेत मगातपासून सामन्याचा टर्निंग पॉईंट कुठचा, तर माझ्या दृष्टीने सामन्याचा टर्निंग पॉईंट होता आता कुलदीप यादवच्या 2 विकेट्स। त्याने जे सचिन रवींद्रला बोल्ड केलं पहिल्या बॉलवर आणि विल्यमसनला बाद केलं, तिकडे न्यूझीलंड बॅकफूटवर गेलं, कारण ते मधल्या षटकात धावांचा वेग राखू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांची धावगती खुंटली आणि ते 250वर थांबले। जर का सचिन रवींद्र आणि विल्यमसन टिकले असते आणि अजून 25-30 धावा त्यांनी जास्ती काढल्या असत्या तर कदाचित सांगता आलं नसतं। त्याचप्रमाणे भारताने क्षेत्ररक्षण पण गचाळ केलं, आज 4 झेल सोडले, त्याचा फटका मिळाला। आणि शामी आणि पंड्या यांच्या गोलंदाजीला आज अजिबात धार नव्हती म्हणेन मी। शामीने तर 4 षटकात 46 धावा दिल्या। भारताने शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 50 रन दिल्या, त्यापैकी 4 शामी आणि पंड्याच्या षटकात 46 धावा काढल्या। म्हणजे 201 वरनं 251 हे शेवटच्या 5 षटकात गेलं। माझ्यामध्ये तिकडे थोडंसं आपला कंट्रोल टाईट व्हायला पाहिजे होता अजून, तर अजून सामना आपण एकतर्फी करू शकलो असतो। कारण जर का 210 आणि 220चं टार्गेट असतं तर भारताने सुरुवातच आक्रमक केली असती आणि ते टार्गेट कमी करून सामना एकतर्फी करायचा प्रयत्न करतो। पण जेव्हा 250-252चं टार्गेट तुम्ही चेस करता तेव्हा मात्र तुमच्यात विधामनी स्थिती असते, सुरुवातीला विकेट्स राखून करायचं का आक्रमण करायचं। रोहित शर्मासारखा खेळला, कोहली एक बाजू लावून धरेल अशी अपेक्षा होती, पण कधी कधी काय म्हणतात ना, दुर्दैव, कोहली लवकर बाद झाला, पण रोहित शर्माने ती आज कसर भरून काढली। त्याचा हा शेवटचा सामना आहे का आता आपल्याला कळेल थोड्याच वेळात, कारण यापुढे आपली एकदिवसीय मालिका खूप लांब आहे आणि त्याचं वय आणि सगळं बघता कदाचित हा शेवटचा सामना असला तर याच्यासारखा सुंदर शेवट त्याला मिळणार नाही। त्यामुळे रोहित शर्माने कॅप्टन्स नॉक खेळला आहे, श्रेयस अय्यर सगळ्यांनी आपापल्या खेळल्या, पण तुम्ही मला विचाराल ना तर सगळे चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या पद्धतीने बाद झाले। रोहित शर्मासुद्धा 11 डॉट बॉल गेल्यानंतर स्टेप आउट होऊन मारायला गेला आणि चुकीचा बाद झाला। श्रेयस अय्यर एक कॅच सुटला त्याचा, जेमिसनने झेल सोडला तरीसुद्धा तो स्कूप फटका मारायला गेला आणि बाद झाला। अक्षर पटेल तो मला वाटतं शेवटचं षटक होतं ब्रेसवेलचं, तरी तो मारायला गेला, ते षटक खेळून काढलं असतं तर त्या दोघांनी नंतर आणि राहुलने दुसऱ्या बाजूने मारत असताना अक्षर पटेलची विकेटसुद्धा चुकीची पडली। पण हे सगळं जरी असलं तरी KL राहुल आणि पंड्याने संयमी खेळी करत शेवट विजय खेचून आणला आणि विशेष कौतुक करायला पाहिजे KL राहुलचं, कारण तो अनसंग हिरो आहे। त्याला त्याची जागा टिकवायची आहे, जागा पटवायची आहे, पंचऐवजी तो यष्टिरक्षक म्हणून आहे। मी स्वतःसुद्धा माझ्या लेखात अनेक वेळा पंत पाहिजे असं लिहिलं होतं, पण मी आता मान्य करतो की राहुलने त्याची जागा पटवून दिली, यष्टिरक्षण उत्तम केलं आहे। त्याचप्रमाणे त्याने त्याची फलंदाजीमध्ये संयमी फलंदाजी करत 2 सामन्यात त्याने आपल्याला विजयश्री आणून दिले। त्यामुळे भारत चॅम्पियन्स झालेला आहे आणि खरं सांगतो 2017 साली मी ओव्हलला होतो आणि पाकिस्तानकडून हरलेलं बघण्यासारखं दुःख नाही, तर त्यात पराभवाची परतफेड आज केली। मी म्हणतो हा चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तान आयोजक होतं, त्यांना आपण स्पर्धेतनं बाहेर काढलं, स्पर्धा पाकिस्तानमधनं बाहेर काढली आणि पाकिस्तानचा गतविजेता हा जो किताब होता तोही आज आपण काढून घेतला आणि भारत चॅम्पियन्स झाला आहे। इथे तुम्ही बघाल तर भारतीय पूर्ण स्टेडियममध्ये अजूनही बाहेर पडत आहेत, कारण आतमध्ये प्रेझेंटेशन चालू आहे, त्यामुळे गर्दी तुम्हाला बघायला मिळेल इकडे। सगळ्यांना तुम्ही मला विचाराल तर आज तृप्त मनाने घरी चाललेत। दुबईच्या गर्दीतनं इथून बाहेर पडणं खूप कष्टदायक असतं,
पण भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे आज सगळे तृप्त आहेत. मी पण माझी ही चॅम्पियन्स ट्रॉफीची सफर संपवून आता मुंबईला परत जाईन तर तृप्त मनाने. आणि तुम्ही बघत राहा माझं चॅनल क्रिकेट कुझिन कारवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटत राहू. धन्यवाद.